बजेटमध्ये मोदी सरकारचं नोकरदारांसाठी मोठं गिफ्ट, 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, पुढच्या आठवड्यामध्ये नवं इन्कम टॅक्स विधेयक मांडणार. कॅन्सरसहित 36 औषधांवरची कस्टम ड्युटी हटवली. इलेक्ट्रिक वाहनं, मोबाईल, चामड्यांच्या वस्तू, एलईडी, एलसीडी स्वस्त होणार. स्टार्टअपसाठीचं कर्ज 10 कोटींवरून 20 कोटी रुपये करण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा. एससी एसटी महिलांना स्टार्टअपसाठी 2 कोटींची मदत देणार. वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वर्षभरात 10,000 तर 5 वर्षात 75,000 जागा वाढवणार. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा. डाळींसाठी 6 वर्षांचं आत्मनिर्भर अभियान. वस्त्रोद्योग बळकट करण्यासाठी 5 वर्षांचं लक्ष्य. शिक्षण क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स केंद्र स्थापन करणार. एआय साठी अर्थसंकल्पात 500 कोटींची तरतूद. दोन घरं असणाऱ्यांना मोठा दिलासा. दोन्ही घरांवर आता कसलाही कर नाही. दोन्ही घरं स्वतःच्या मालकीची दाखवता येणार. मध्यम वर्गासाठी ड्रीम बजेट. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. तर आर्थिक महासत्तेच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प. अजितदादांकडून कौतुक. मुंबई एमएमआर मधील रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आजपासून 3 रुपयांनी महाग. रिक्षाचं किमान भाडं 26 तर टॅक्सीचं किमान भाडं 31 रुपये. आता जोडायची वेळ आहे. एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये मंत्री संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य. तर संधी मिळाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची स्पष्टोक्ती. तर गद्दारांसोबत जाणार नाही, अरविंद सावंतांची टीका. नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना दिलेल्या पाठिंब्यावर प्रतिक्रिया देणं पंकजा मुंडेंनी टाळलं. तर गडावरच्या माणसांनी शेवटच्या माणसाचंही ऐकलं पाहिजे, आव्हाडांचा सल्ला. कागलमधील जमिनी समरजित घाडगेंनी बेकायदेशीररित्या बळकावल्या. हसन मुश्रीफांचा गंभीर आरोप. जमिनी परत करा अन्यथा आंदोलन करण्याचा दिला इशारा. भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांनी मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंची भेट. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट. मोहिते पाटील काय करतील हा त्यांचा प्रश्न. प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये गजानन ॲग्रो सेल्स कॉर्पोरेशनच्या गोडाऊनमधून शाळेच्या माध्यान्ह भोजनाचं धान्य जप्त. खिचडीची डाळ आणि तांदूळ विक्रीसाठी जात असताना पोलिसांकडून कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.